मित्रांनो, चेंबूर ITI कडून आलेला जो काही मेसेज आहे, ते प्रत्येक विद्यार्थ्यांना SMS द्वारे आलेला आहे. तो मेसेज आल्यापासून प्रत्येक विद्यार्थी गोंधळात आहे, कारण की तिथून संपूर्ण टाईम टेबल हा चेंज झालेला आहे. आता या मेसेजचा अर्थ काय आहे? याचा डिटेल टाईम टेबल काय आहे? याचा संपूर्ण ऑलरेडी व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया, हे जे नवीन कोर्सेस चालू झालेले आहेत, तर तुमच्या जिल्ह्यामध्ये कोर्स चालू आहे का? कोणता ट्रेड तुमच्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा कोणत्या ITIला या ठिकाणी सुरू झालेले आहे, याची एक यादी देण्यात आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ती यादी या ठिकाणी कशा पद्धतीने डाउनलोड करायची आणि कशा पद्धतीने त्या कॉलेजचं नाव सर्च करायचं आहे आपल्याला, याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग आजचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपण सुरुवात करूया. मित्रांनो, ज्या पद्धतीनं गव्हर्नमेंट ITI चेंबूर यामध्ये नवीन ट्रेड या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत, जसे की मेकॅनिक, इलेक्ट्रिक व्हेइकल, त्यानंतर सोलार टेक्निशियन, अशा प्रकारचे 2 ट्रेड हे प्रत्येक ITI मध्ये आता सुरू करण्यात आलेले आहे. या DVT कडून प्रत्यक्ष यादी ही आता ती पब्लिश करण्यात आलेली आहे. तर जाणून घेऊया, याची नोटीस सुद्धा या पोर्टलवर देण्यात आलेली आहे. जर नोटीस पाहायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी इम्पॉर्टंट नोटीस मध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे. तर या बघा, न्यू एज कोर्स सुरू झालेल्या संस्थांची यादी येथे पाहावी, अशा प्रकारचं या ठिकाणी मेसेज देण्यात आलेले आहे. तर त्यापैकी आपण थोडंसं माहिती घेऊया. तर एकूण 64 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सोलार टेक्निशियन व्यवसायाच्या 96 तुकड्या व मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेइकलच्या 15 तुकड्या, याचबरोबर चेंबूर येथे अनुसूचित जाती व नवबद्ध उमेदवारांसाठी विशेष फेरीद्वारे प्रवेशासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये नोटिफिकेशन विभागातील रिवाइज्ड ऍडमिशन नोटिफिकेशनचे तुम्हाला वाचन करून घ्यायचं, जे की नोटिफिकेशन मध्ये न्यू या टॅब मध्ये उपलब्ध आहे. म्हणजे तो डिटेल टाइम टेबल याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे. विशेष फेरीमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या प्रवेश तुकड्यामध्ये दिनांक 10 ऑगस्ट 2025 पर्यंत नोंदणी करत झालेले सर्व उमेदवार, यापूर्वी प्रवेश न झालेले, प्रवेश रद्द केलेले, 10 ऑगस्ट 2025 पर्यंत प्रवेश शुल्क भरून अर्ज निश्चित केलेले, असे सर्व उमेदवार आपले पसंती क्रमांक नोंदवू शकतात. म्हणजेच काय, जर तुमचा जरी ऍडमिशन झाला असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी ऑप्शन फॉर्म निवडू शकता. आपले पसंती क्रम नोंदवण्यापूर्वी उमेदवारांनी न्यू एज कोर्सेस सुरू झालेल्या संस्था कोणत्या आहेत ते समजून घ्यावे. न्यू एज कोर्स सुरू झालेल्या संस्थांची यादी येथे पाहूया. म्हणजे या ठिकाणी आता जर तुम्ही क्लिक केलं, या न्यू एज कोर्स सुरू झालेल्या संस्थांची यादी, याला जर तुम्ही क्लिक केलं तर एक ऑफिशियल PDF सुद्धा या ठिकाणी जनरेट होणार आहे. तर मित्रांनो, हे आहेत न्यू एज कोर्सेस. आता यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी रिजन दिलेले आहेत, जसं की अमरावती, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, अशा प्रकारचे रिजन या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर तुम्ही कोणत्या रिजन मध्ये आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहून घ्यायचे. त्यासोबत त्या रिजन मधला डिस्ट्रिक्ट या ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूटचं नाव देण्यात आलेलं आहे, म्हणजे गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अकोला, डिस्ट्रिक्ट अकोला. यानंतर ट्रेडचं नाव, म्हणजे कोणता ट्रेड या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत याची माहिती दिसेल. आणि तुम्हाला या इनटेक, म्हणजेच काय, या कोर्सेससाठी किती जागे ही भरले जाणार आहेत याची माहिती तुम्हाला दिसणार आहे. आता या पद्धतीने तुम्हाला हा PDF डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड करून तुम्हाला तुमच्या जवळच्या ITIला कोणता कोर्स सुरू झालेला आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला स्वतः पाहता येतील. यामध्ये अमरावती रिजन मध्ये बघितलं तर हा अकोलामध्ये सुरू झालेला आहे, अमरावतीमध्ये सुरू झालेले आहे, पर जवळपास बुलढाणामध्ये सुरू झालेला आहे, त्यासोबतच वाशिममध्ये सुद्धा सुरू झालेले आहे आणि यवतमाळ सुद्धा सुरू झालेले आहे. अमरावती रिजन मध्ये इतके डिस्ट्रिक्ट आहेत ज्यामध्ये तुमचा हे कोर्सेस सुरू झालेले आहेत. आता हा PDF डाउनलोड करून तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये येता, कोणत्या रिजन मध्ये येता याची माहिती तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये बीड डिस्ट्रिक्ट या ठिकाणी राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर हा सुद्धा डिस्ट्रिक्ट या ठिकाणी राहणार आहे. धाराशिव आहे, धाराशिवच्या नंतर हिंगोली आहे, हिंगोलीच्या नंतर जालना, नांदेड, अशा प्रकारचे गव्हर्नमेंट ITI कॉलेज आहे, त्यामध्ये हे ट्रेड सुरू करण्यात आलेले आहे. आता या ठिकाणी जे जागा दर्शवलेले आहेत ते एकतर सोलार टेक्निशियन आहेत किंवा मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेइकल आहेत. आणि या कॉलम मध्ये बघितलं तर तुमचे इनटेक कॅपॅसिटी दर्शवलेली आहे, किती जागे भरण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, प्रत्येक रिजन आहे, मुंबई रिजनचे आहे सुद्धा जागे आहेत, नागपूर रिजन सुद्धा या ठिकाणी जागे आहेत, नाशिक रिजनचे सुद्धा जागे आहेत आणि पुणे रिजनचे सुद्धा या ठिकाणी जागे आहेत. आता हे PDF डाउनलोड करून तुम्ही कोणत्या रिजन मध्ये येता याची संपूर्ण माहिती तुम्हाला खात्रीशीर करून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर ऍडमिशन जरी झाली असेल तरी तुम्ही या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू शकता ऍज पर न्यू गाईडलाईन नुसार. ज्यांचा नंबर नाही लागला त्यांनी तर सुद्धा यामध्ये येऊ शकतात, पण ज्यांचा नंबर लागला त्यांनी सुद्धा, जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी येऊ शकता. याची नोटिफिकेशन तुम्हाला याच टॅब मध्ये देण्यात आलेली आहे. यापूर्वी प्रवेश झालेले, यापूर्वी प्रवेश न झालेले आणि जे प्रवेश विद्यार्थी रद्द केलेले आहेत, असे सर्व विद्यार्थी
या नवीन कोर्सेसमध्ये अप्लाय करू शकतात. हा एक चांगली गोष्ट या ठिकाणी आहे. जर तुम्हाला एखादा जर ट्रेड लागला असेल, तर तुम्हाला ते कॅन्सल करून सुद्धा यामध्ये पार्टिसिपेट होता येतं. पण या ठिकाणी परत मेरिट जनरेट होत असल्यामुळं तुमचा नंबर लागेल किंवा नाही लागेल याची खात्री या ठिकाणी सांगता येणार नाही. तर मित्रांनो, हे नवीन जे कोर्सेस आहेत, ते कोर्सेस तुम्हाला कशा पद्धतीने डाउनलोड करायचं याची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.